लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल येथे अंडरपासच्या बांधकामाला सुरुवात होत असून या कामानिमित्त शहराच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये उद्या शुक्रवारपासून मोठे बदल करण्यात आलेत. अंडरपासच्या कामकाजादरम्यान सर्व जड अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी तसेच सिटीलिंक बसेस यांना उद्यापासून द्वारका चौकामध्ये प्रवेश बंद करण्यात आलाय. ही वाहतूक बंदी 30 जानेवारी 2026 ते 29 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये प्रायोगिक तत्वावर 3 महिने लागू राहणार आहे. नाशिकहून नाशिक रोडकडे जाताना द्वारका चौकात 800 मीटर लांबीचा अंडरपास तयार केला जाणार आहे. या दरम्यान जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. द्वारका चौक परिसरामध्ये सर्व जड अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी आणि सिटीलिंक बसेसना प्रवेश बंद. जड वाहनांना फक्त रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. बसेस आणि अवजड वाहनांसाठी प्रशासनातर्फे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले असून वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय. चेतन चौधरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.